करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 6वा शुद्ध ज्ञान निरूपणा. श्रीराम समर्थ. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण यानाव ज्ञान. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला उत्तमाची सुरुवात श्री समर्थ कृपेने झालेली आहे. सुरुवात श्री समर्थांनी प्रार्थनेने करून दिली. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. का सुरुवात प्रार्थनेने केली? कारण दिवसभर आपलं मन संपूर्णपणे चंचल असतं. त्या चंचल मनाला उत्तमतेने स्थिर आणण्याचं कार्य श्री सद्गुरू सेवा करत असते. बरोबर, श्री सद्गुरू कार्य करत असते. म्हणून दशक 5वा दाखव मंत्रांचं मतच मांडले, त्यामध्ये श्रीमताचं. म्हणून दासाला संपूर्णपणे बोधाची आवश्यकता आहे. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिला न ऐकले. म्हणून समास 6वा त्यामधला शुद्ध ज्ञान निरूपण. ज्ञान कोणाकडे नाही? सर्वांकडे ज्ञान आहे, परंतु वापरत नाही. बरोबर की नाही? सर्व काही आहे, परंतु गंजल्यासारखं राहतो. अमाप संपत्ती आहे, पण त्या पैशाला किंमत नाही. सर्व देह उत्तमतेचा दिलेला आहे, परंतु वापर उत्तमतेचा नाही. मग शेवटी काय आहे? जमा नावे शून्याकार. मग शुद्ध ज्ञान कोणते? तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत, तुम्हा सर्वांना नमस्कार. शुद्ध ज्ञान. आपण प्रत्येकाची बुद्धी पाहत असतो, परंतु विचार जर केला, बुद्धी प्रत्येकाला समान दिलेली आहे, परंतु वापर हा आपल्यावर आहे, कसा करावा. म्हणून शुद्ध ज्ञान दिले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंती. ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये जसं बी पेरतो त्याचप्रमाणे उगवतं की नाही? मग विचार करा, त्याचप्रमाणे म्हणजे त्या बियाला सुद्धा किती किंमत आहे. आपण बिया सहजतेने आपण त्या शेतामध्ये पेरत असतो, परंतु ज्यावेळी उगवल्यावर जे धान्य आपल्याला मिळतं ते पाहूनच आपल्याला काय मिळतं? आनंद ना. मग शुद्ध ज्ञान कोणतं? ज्यावेळी चांगली पिकं येतात त्यावेळी आपण आपला अभिमान दाखवतो, आपण आपला गर्वपणा आणतो की हे सर्व माझ्यामुळं झालं. मी संपूर्णपणे 24 तास काय करत होतो? शेतामध्ये राबत होतो, परंतु करता करविता कोण आहे? बरोबर की नाही? याची ओळख तो विसरलेला आहे. म्हणून शुद्ध ज्ञान कोणतं? पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणाची संवर्धनाची केली तर सत्वगुणे उत्तम गती प्रत्येकाला मिळणार, हे मात्र निश्चित. ज्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाचा अर्थ समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये दिला. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण यानाव ज्ञान. आपण प्रत्यक्षपणे आपण आपल्याला पाहतच नाही. आपण दुसऱ्यांचा विचार करतो, दुसऱ्यांच्या घरामध्ये काय चाललंय हे आपण वाकून बघतो. अरे पण स्वतःच्या पिंडामध्ये बघ, स्वतःच्या घरामध्ये बघ. घर म्हणजे काय?
तर हा संपूर्णपणे शरीर, बरोबर की नाही. दुसरा काय करतोय त्यामध्ये आपल्याला आनंद होतो ना. एखाद्याला संपूर्णपणे बघा दुःख येतं, एखाद्याचं काही नुकसान होतं, त्यावेळी आपल्याला खूप मजा येते ना. परंतु तोच जर प्रसंग आपल्यावर ओढवला, बरोबर की नाही, मग आपल्याला मदतीला कोण येईल. म्हणून संकटाच्या वेळी आपण सुद्धा हातभार लावलाच पाहिजे ना. दहीहंडी फोडायची आहे, थर जमा करूनच ना दहीहंडी फोडली जाते. त्यामध्ये खरी मजा आहे ना. त्या थराला आपला हातभार लागला पाहिजे की नाही. भाग दहीहंडीचा नाही चाललेला आहे, संकटाचा भाग चाललेला आहे. शुद्ध ज्ञान म्हणजे काय, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आत्मज्ञान सांगितलं. मोक्ष कसा प्राप्त होईल, मोक्ष प्राप्ती दिली, सायुज्य मुक्तीचं वर्म दिलेलं आहे आणि आत्मज्ञान दिलेलं. देह दिलेला आहे, अंतरीचा अंतरात्मा आपल्या पिंडामध्ये, तो उत्तमतेचं कार्य करत आहे. आपल्याला बघा, ज्यावेळी आपण शाळेमध्ये होतो, उत्तमाचा भाग दाखव. शाळेमध्ये आपण अभ्यास करायचा, वर्गपाठ, गृहपाठ, आणि ज्यावेळी परीक्षा असायची त्यावेळी परीक्षेच्या अगोदर आपण वर्षभर काय करायचो, अभ्यास करायचो ना. अभ्यास करायचो, वाचायचो, मनन करायचो, पण ते लक्षात कोण ठेवायचं, बरोबर की नाही. आणि त्यावेळी बरोबर ज्यावेळी पेपर असायचा त्यावेळी बरोबर स्मरण करून कोण द्यायचं, आठवण करून कोण द्यायचं. म्हणून ना समर्थ म्हणाले, समोरची व्यक्ती दिसते, समोरचा देह दिसतो, परंतु अंतरीचा अंतरात्मा दिसत नाहीये. म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य विचारावे, या नाव ज्ञान. मुख्य देव सांगितलं, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. मुख्य देव कोण आहे, मुख्य देव कुठे राहतो, मुख्य देवाचा पत्ता कुठे आहे. समर्थ म्हणाले, जीव शिवाचा निश्चय. देह अधिक आत्मा बरोबर उत्तमाचा देह, बरोबर की नाही. म्हणजे देवच आहे, जीव शिव चालवणारा तो आहे. आपण संपूर्णपणे आपला देह म्हणजे काय आहे, एक प्रकारची भावली आहे, भावला आहे. राग येऊ नये, बरोबर ना. कुणाच्या अंतःकरणाला लागेल तर काहीशी वर्तणूक करू नका, बरोबर आहे. कारण जर अंतरीचा अंतरात्मा आपल्या देहातून निघून गेला तर आपल्याला नख सुद्धा हलवता येणार नाहीये, पायाची बोटं सुद्धा हलवता येणार नाहीये. तो आपल्या शरीरामध्ये आहे, त्याचप्रमाणे सर्व काही कार्य करून घेतोय ना. म्हणजे विचार करा, मुख्य देवाचं जाणावे. मग मुख्य देव कोणता आहे, खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु बिन तो सर्वथाई न दिसे. म्हणून सत्य स्वरूप ओळखावे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाता तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नित्य नित्य विचारावे, या नाव ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. जेथे दृश्य असणारी प्रकृती संपते, पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात, द्वैत समूळ नष्ट होते. म्हणजे विचार करा, पंचमहाभूत कोणते, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहेत. उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे करतात. आपण या पृथ्वी तलावर श्वास घेतो, आपण जेवण बनवताना अग्नीचा वापरतो. आकाशामध्ये संपूर्णपणे ही पृथ्वी आहे. आकाशात पतितम तोय यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. या संपूर्ण आकाशामध्ये सर्वजण आहेत ना,
सागर समुद्र सर्व काही, सर्व देव सुद्धा आकाशाच मध्ये आहेत ना, आकाशाच्या छत्रछायाखाली आहेत ना. सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. समूळ द्वैत निवारे या नाव या. मन बुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. जे आत्मस्वरूप आहे ते मन, बुद्धी, इंद्रिये यांनी जाणता येते. आता इंद्रिय दिलेली आहेत, 5 कर्म इंद्रिय दिलेले आणि 5 ज्ञान इंद्रिय दिलेली आहे. एकूण 10 इंद्रियाचा हा तुझा पुतळा आहे, हा तुझा देह आहे. न चले तर्काचा विचार. आपण एखादी गोष्ट मनामध्ये आणली तर ती गोष्ट करत असताना त्याचं नियोजन करत नाही आहे, त्याचा विचार करत नाही आहे. आणि ज्यावेळी प्रसंग उभा राहिला ना त्यावेळी आठवतं, अरे ही गोष्ट करायच्या अगोदर जर मी विचार केला असता ना तर हे झाले नसते. प्रवासाला निघालेलो आहे, बॅग भरलेली आहे, परंतु त्या बॅगेमध्ये सामान भरताना एक पिशवी मात्र घरामध्येच ठेवली. त्या पिशवीवरून संपूर्णपणे त्या गाडीमध्ये रामायण महाभारत. हे तुझ्यामुळे झाले, हे तुझ्यामुळे झाले. म्हणजे समर्थ बोले न चले तर्काचा विचार. तर्क, अनुमान सर्वजण निष्कर्ष काढत असतात, म्हणून शुद्ध ज्ञान सांगितले. उल्लेख परेहुनी पर या नाव ज्ञान. म्हणून पलीकडे नेणारा कोण आहे, बरोबर की नाही. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान. समर्थ म्हणाले बघा, विमळ शुद्ध सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. त्याच्या अगोदर एक समर्थांनी ओवी उत्तमच येतील. जेथे नाही दृश्य भान तेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोली. म्हणून स्वरूप ज्ञान दिलेलंच आहे. विद्या उदंडाची शिकला, प्रसंग मानसुकतेचे गेला. म्हणून समर्थ म्हणाले, दृश्य पदार्थ जाणीजे त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. दृश्य पदार्थाचं ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात, आणि शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान म्हणतात. विचार, दृश्य पदार्थ जाणलं त्याला पदार्थ ज्ञान, आणि शुद्ध स्वरूप जाणणं त्याला स्वरूप ज्ञान. जेथे सर्वची नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नाही. म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे. साक्ष दिलेली आहे. आपण आता बोलतोय, दुपारी वेगळं बोलतोय, पण साक्ष काय, पुरावा काय. अरे आपण आता सहजतेने बोलतो, अरे तू आता तर बोलून गेलास, तो म्हणतो मी बोललोच नाहीये. साक्ष काय, पुरावा काय आहे. जे पेपरवर असतं तेच खरं, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मन कसं फिरतं, संपूर्णपणे चंचल होत असतं. त्या चंचल मनाला स्थिर आणण्यासाठी श्री समर्थांनी मनाचे श्लोक दिलेले आहेत ना. जेथे सर्वही नाही ठाईचे तेथे सर्व साक्षत्व कैचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूचे. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान संतत वेगळेची असे. ज्ञान म्हणजे अद्वैत. द्वैतामध्ये आणि अद्वैतामध्ये भाग कसा दाखवला. आपण एखाद्या टपरीमध्ये गेलो, एखाद्या वडापावच्या दुकानामध्ये गेलो, वडापावचाच नाही, एखाद्या पदार्थाचा भाग चाललेला आहे. ते पदार्थ आपण आणायला गेलेलो आहोत, घरामध्ये नातेवाईक आलेले आहेत, पाहुणे मंडळी आलेले आहेत. तर ते पदार्थ आपण आणले
आणि जो विक्रेता आहे त्याला आपण पैसे दिले. 200 रुपयाची नोट दिली आणि त्याने परत आपलं बिल झालेलं आहे 120 रुपये. 80 रुपये परत द्यायच्या ऐवजी त्याने आपल्याला 120 रुपये दिले. बिल झालेलं आहे 120 रुपये, 80 रुपये द्यायचे होते आणि आपल्याला परत त्याने 120 रुपये दिले. आपण ते पैसे घेतो आणि सरळ आपण घराचा रस्ता धरतो. नुकसान कोणाचं आहे? 40 रुपये त्याचे नुकसान झाले, परंतु ते 40 रुपये आपण घेतले, आपल्याला आनंद झाला, परंतु ते 40 रुपये आपल्याला टिकवणारे नाही. कारण ती आपली हौस आहे ना, ती फिटणारी आपल्या हॉस्पिटलमध्ये असणार. कारण आपल्याला सर्व बघा, खाली पडलेली वस्तू घेऊ नये. एकाएकी पडलेली वस्तू घ्यायची नाही ना, आपली नाही आहे, मग ती आपण का म्हणून घ्यायची? मग शुद्ध ज्ञान कुठे आहे? कोणाचे तरी पैसे पडलेले असतात, त्या पैशावर आपण पाय ठेवतो आणि कोण इकडे तिकडे पाहत नाही, नंतर ते आपण पैसे आपल्या खिशामध्ये ठेवतो. म्हणजे प्रथमतः त्या लक्ष्मीवर बघा, ती लक्ष्मीचंच ना, त्यावर आपण पाय ठेवतो. हे आपले ज्ञान. म्हणजे विचार करा, आपली बुद्धी कुठे भ्रमिष्ट झाली. म्हणून ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान संतत वेगळेची नाही. ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपाची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे होते. यासाठी आपल्याला मार्गदर्शन असणं आवश्यकच आहे. श्रवण असणं खूप महत्त्वाचं. परमार्थातून श्रवण जर बाजूला साधलं तर किंमत कमीच आहे. श्रवण महत्त्वाचं. का श्रवण महत्त्वाचं? आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सर. म्हणून समर्थ म्हणाले श्रवण खूप महत्त्वाचं आणि त्याला जोड हवी ती परमार्थाची. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीची तो विचारची केला पाहिजे साधके. महावाक्याचा उपदेश भला आहे, उत्तम आहे, तर त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही. त्या महावाक्याच्या अर्थाचा साधकाने विचारच केला. आपल्याला नामस्मरण करण्यासाठी उत्तमाची नामस्मरणिका दिलेली आहे, स्मरणिका दिलेली आहे ना. आपण प्रवासाने जात असताना, घरामध्ये असताना ठीक आहे, नामस्मरण करत असताना स्मरणिका आपण घेतो, उत्तमच. प्रवासामध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी, धंद्याच्या ठिकाणी तिथे आपण स्मरणिका नाही घेऊ शकत, बरोबर आहे. पण आपल्या मुखामध्ये काय असलं पाहिजे? नामस्मरण असणं आवश्यक आहे. महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न पिटे भ्रांतीचा. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हो. झाडाचं पान जरी पडायचं असेल ना, शेवटी त्याला विचारूनच ते पान पडतं ना. विचार करा, त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले, चिंता वाहतोय विश्वाची. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीनची होय. आत्मस्वरूप दाखव. स्वरूप कोणतं आहे? रूप कोणतं आहे? आकार कोणता आहे? उकार कोणता आहे? मकार कोणता आहे? वेगवेगळी काय बघ ना, ते कळलं गेलं. आपण शब्दामध्ये जर विचार केला, मुळाक्षर असतात. आपण अ आई शिकलो, अ ते ज्ञ पर्यंत, 12 खडी शिकलो, क ते ज्ञ पर्यंत, बरोबर. परंतु ओम आणि श्री हा शब्द आहे का? नाही ना, हा वेगळा आहे. महावाक्याचे विवरण
हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्षांचे अंबन वस्तूचा आपला आपणाची लाभ. हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपाची स्वय. आपल्याला आपलाच लाभ होणं म्हणजे स्वरूप. बघा आपला अनुभव कसा सांगतो. सर्व काही खड्ड्यात जाऊ दे, फक्त माझंच उत्तमाचा होऊ दे, माझंच चांगलं होऊ दे. दुसऱ्यांचं नुकसान झालं मला काही फरक पडत नाही. म्हणजे विचार करा, दुसऱ्यांचं नुकसान झालं की आपली वाहवा होते आणि आपलं नुकसान झालं की अतिशय क्रोध, अतिशय मत्सर उभा राहतो. हे कोणतं ज्ञान आहे? आपला आपणाची लाभ. हे ज्ञान परम दुर्लभ. जे आदि अंती स्वयंभ स्वरूपाची स्वय. जेतून हे सर्व प्रगटे आणि सकळही ते आटे. ते ज्ञान झाली अखिटे भ्रांती बंधनाची. जेथूनही सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी सर्व जेथे लय पावते. त्या आत्महत्या बघा, आत्मस्वरूप दाखवलं, ज्ञान दाखवलं. जिथे विश्व आहे त्या विश्वामध्ये संपूर्णपणे आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्या. सर्वजण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आलेले आहेत, पण तुम्ही सर्वजण ज्ञानी मंडळी आहे. आपल्याला कोणी काय बोललं की आपण लगेच म्हणतो अरे मला सर्व काही माहिती आहे रे, पुन्हा पुन्हा तेच काय सांगतो. परंतु सराव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 4 व्हीलर गाडी दिलेली आहे, 2 व्हीलर गाडी दिलेली आहे, आपण सहजतेने बोलतो अरे मला सहजतेने येते रे, अरे मला चालवता येते. पुन्हा पुन्हा तीच काय चालवायची. अरे हो, पण थोडंसं शिकलास तर वाया जाणार नाही. सराव होईल, प्रॅक्टिस होईल, मेहनत होईल. जेथूनही सर्व प्रगटे आणि सकळही जेथे आटे. ते ज्ञान झाली अठुटे भ्रांती बने. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे. अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. मते आणि मतांतरे जेथे खोल ठरतात त्याच्या संबंधी अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्यपणा दिसून येते. जे या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव ज्ञान केवळ वेदांतमध्ये. कृतयुगापासून कलियुगापर्यंत संपूर्णपणे 84 लक्ष बरोबर की नाही, हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला. कृतयुगामध्ये संपूर्णपणे पुण्य होतं. त्रेतायुगामध्ये पुण्य थोडं कमी झालं, 75% पुण्य आणि 25% पाप झालं. द्वापार युगामध्ये 50% पुण्य, 50 पाप आणि कलियुगामध्ये 75% पाप. आता प्रत्येक ठिकाणी काय पाहायला मिळतं, अशा घटना पाहायला मिळतात. कारण संपूर्णपणे कलियुगाचा दरवाजा उघडलेला आणि पुढे पुढे वर्ण संकर होणारच आहे. त्यासाठी संपूर्णपणे संतांची शिकवण, या संतांच्या शिकवणीवर आपला देह मजबूत असला पाहिजे आणि ही पकड शेवटपर्यंत तुझा विसर न व्हावा. जे या चराचराचे मूळ आहे, शुद्ध स्वरूप निर्मळ. या नाव केवळ वेदांत. शोधिता आपले मूळस्थान सहजची उडे अज्ञान. या नाव म्हणजे ज्ञान मोक्ष. आपल्या स्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या अज्ञान नाहीसे होते. यालाच काय म्हणतात, मोक्षदायक ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आपणसी ओळखो जाता अंगी बाणे सर्वज्ञता. तेने एकदेशी वार्ता विशेष ओढी. आपण आपला शोध घेऊ शकतो. स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. ते स्वस्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह. म्हणजे काय, आपण एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला माहिती आहे की ही वस्तू कुठे ठेवलेली आहे. आपण इतरांना सांगतो अरे ही गोष्ट शोधा, ही वस्तू शोधा, ही कुठेतरी हरवलेली आहे. आपल्याला माहिती आहे, आपण त्यांचा वेळ घेतो. मग ज्ञान कोणतं आहे
हे शुद्ध ज्ञान आहे का? सर्वांचा वेळ वाया घालवणं. समर्थ म्हणाले, वेळ वाया न दवडता कुणाच्या अंतःकरणाला न लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्स स्वरूपचे. मी कोण, मी ऐसा कोण आहे. आपल्याकडे मी पण आहेत, आपल्याकडे काही गोष्टी असतात, प्रॉपर्टीने आपण श्रीमंत असतो, आपल्याकडे बंगला आहे, घर आहे, गाडी आहे, सर्व काही ऐश्वर संपत्ती, सोनं आहे. मग त्यामध्ये आपण काय करतो, मीपणा आणतो. अरे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. परंतु मीपणा कितीपर्यंत हो? हातामध्ये ब्रेसलेट आहे, बरोबर आहे, शोभून दिसतो, पण ज्याने हात तुला दिलेत त्याला तू विसरलास ना. मानेमध्ये गळ्याभोवती संपूर्णपणे सोन्याच्या चैनी आहेत, पण तुला गळा दिला पण त्याला तू विसरलास. संपूर्ण ऐश्वर्य तुला दिलेलं आहे, त्या ऐश्वर्य तुला सर्व काही प्राप्त झालेलं आहे, पण त्याने दिलेलं आहे त्याला तू विसरला. म्हणून समर्थ म्हणून मी कोण ऐसा आहे धरून पाहता देहातीत. जे काही मला प्राप्त झाले ते कोणामुळे झाले? ईश्वर कृपेमुळे. ऑल क्रेडिट गोज टू, बरोबर की नाही? आपल्यावर नाही आहे. आपला संपूर्ण देह नाशिवंत आहे. आज आहे तर उद्या नाही आहे. आता बोलता बोलता सुद्धा हा देह जाऊ शकते की नाही. पण एकच आहे खरा, संपूर्णपणे आपण विचार करतो अजून मी टिकलो पाहिजे, अजून मी जगलो पाहिजे. जगून काय करणार आहेस? आयुष्य जरी कमी असलं ना, त्या आयुष्यामध्ये उत्तमतेचं राहणं. कमी वयामध्ये लोक जातात, आपण त्यांना बोलतो अरे हा चांगला माणूस होतो, देवाने त्याला उचलला. अरे देवाने बरोबर त्याला उचललं. त्याला तेवढ्याच वयामध्ये, त्याला तेवढ्याच कालावधीमध्येच त्याला त्या पृथ्वी तलावर आणलं होतं. त्याने त्याचं कर्तव्य केलं, त्याने त्याचं कार्य केलं आणि त्याच्या कार्यानंतर त्याला उचललं. अजून आपण तडफडत राहतोय, आपल्याला अजून रस्ता मिळत नाही. अजून आपण देवाला शोधतोय, देव कुठे आहे? माझं सर्व असं का होतं? मी जर काही गोष्ट करायला गेलो तर माझ्या सर्व मनासारखं होत नाही आहे, सर्व काही उलटच होतं. आपलं मन स्थिरावत नाही. मनाला संपूर्णपणे, जो चंचल आहे त्याला संपूर्णपणे स्थिर ठेवण्याचं कार्य चालू आहे. त्या स्थिर मनाला बघा आपल्याला कुठे ठेवायचं? सद्गुरूचरणी ठेवायचं. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञान पहिलं पार, पावले ते साचार. ऐक आता, काय सांगितलं? ऐक आता. श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास कसा होईल? व्यास वशिष्ठ महामुनी, शुक सारक समाधानी, जनकाधिक महाज्ञानी, येण्याची ज्ञानी. या ज्ञानाच्या योगेच व्यास, वशिष्ठ महामुनी, शुक, नारक समाधानी झाले. वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शौनिकादी अध्यात्मसार वेदांतमती. वामदेव आदी योगेश्वर, वाल्मिक अत्री यांच्यासारखे ऋषीश्वर, शौनिकादी वेदांत मताचे सार आत्मज्ञान, त्याच्या योगानेच परमपदाला पोहोच. सनकादिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गुरक्षमुनी, आनिक बोलता वचनी अगाध असती. मुख्यत्वे करून सनकादिक, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इत्यादींची गणती करून झाल्यास सर्व काही प्राप्त करून घेणार तोच. सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव दुर्लभ सदा.
सिद्ध मुनी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे आणि ज्याच्या सुखाच्या योगे महादेव आहे सदा तो डुलत असतो. जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत दादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यनुसार भाविकांचं होय. जे वेदशास्त्रांचं सार आहे त्याची गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते. साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगितलेलं. आता भूतकाळात जे काही होऊन गेले आता वर्तमान काळी आपण आहोत, पुढे भविष्यकाळात कसं होणार आहे त्याचा तोची जाणीव. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्ष नको गुणवंतानंता रघुनायका मागणी हेचे. आता तीर्थे व्रते तपेदानी जेन जोडे धूम्रपाणी पंचांग्री गोरांजनी जे प्राप्त नवे. तीर्थ व्रत तप दान धूम्रपान पंचांग्री स्नान गोरांजनी यांनी प्राप्त होत नाही. सकळ साधनांचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ, ज्ञानाचं केवळ शिखरच असून त्याच्या योगाने संशय पूर्णता नष्ट होतो. 56 भाषा तितुके ग्रंथ आदी करुण वेदांत या इतुकियांचा घरणार्थ एकची आहे. जगात 56 म्हणजे अनेकाशे भाषा आहेत आणि त्यात म्हणजे अनेकानेक ग्रंथ आहेत. या सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदांताचा ग्रहण अर्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. आपल्याला सर्व काही भाषा अवगत आहेत परंतु आपल्याला ते बोलता येत नाही. परंतु काही अशा भाषा आहेत त्या आपल्या सर्व डोक्यावरून जातात, बरोबर ना. जे नेनवे पुराणी जे ते सिनल्या वेदवानी तेची आता एची क्षणी बोधीन गुरुकृपे. ज्याचे ज्ञान पुराणांना नाही, ज्याचे वर्णन करताना वेदही शिनले तेच ज्ञान आता या क्षणी गुरुकृपेमुळे मला मिळाले. पाहिले नसता संस्कृती रीग नाही महाराष्ट्र ग्रंथी हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरू स्वामी. श्री समर्थ म्हणतात, संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेले नाही, मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सद्गुरू स्वामी म्हणतात माझ्या हृदयात बसतात. ग्रंथ कोणताही असो, हा ग्रंथ संपूर्णपणे नीट वाचला पाहिजे. आता नलगे संस्कृत अवघा ग्रंथ प्राकृत माझा स्वामी कृपेसहित. बरोबर की नाही. त्यामुळे न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रयत्ने विन सौरस सद्गुरु कृपा. वेदांचा अभ्यास न करता श्रवणाचा सायास न करता प्रयत्नाशिवाय सद्गुरु कृपा रूपी अमृतमय प्रसाद लाभला आहे. ग्रंथ मात्र महाराष्ट्र त्याहून संस्कृत श्रेष्ठ, त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोडतो वेदांत. मराठी भाषेत ग्रंथ आहेत पण त्याहूनही संस्कृत भाषेत ग्रंथ श्रेष्ठ आहेत व संस्कृत ग्रंथात वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहे. त्या वेदांत परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही, जेथे वेदगर्भ सर्वही प्रगट झाला. त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही, कारण त्यात सर्व वेदांचं सार प्रकट झालेलं आहे. असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मतितार्थ अतिघन जो परमार्थ तो तू ऐकाता. असा जो अतिश्रेष्ठ वेदांत आहे त्या वेदांताचा मतितार्थ असा जो अतिघन परमार्थ आहे तो तू आता ऐक. अरे घनाचे ही घन ते तू जाण श्री सद्गुरु वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. गहनाचे ही गहन म्हणजे काय तर सद्गुरु वचन, ते तू जाणून घेतलं पाहिजे आणि या श्री सद्गुरु वचनामुळे निश्चितपणे समाधान तुला प्राप्त नक्कीच होईल. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची दादांत सप्रचित आता. सद्गुरु वचन हा वेदांत आहे, सिद्धांत आहे व तोच प्रत्यक्ष संपूर्णपणे आपण अनुभवलेलं ज्ञान आहे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामीचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. जे माझ्या स्वामीचं अत्यंत गहन वचन आहे आणि त्यांचे अत्यंत त्या ग्रंथामुळे मला समाधान प्राप्त झाले. ते हे माझे जीवीचे गुज
मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज, तरी आता एच क्षणी. हे माझ्या जीवीचं गुज आहे, हे मी तुला सांगतो. जर तू नीट ऐकलंच नाही, लक्ष देऊन जर ऐकलं नाही, तर तुला या क्षणी आता ऐकून घ्यावं लागेल. शिष्य म्लानवदने बोले, धरिले सदृढ पाऊले, मग बोल आरंभिले गुरुदेवे. हे ऐकता शिष्याने गुरुची पावलं सदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मस्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्यचे. अहम ब्रह्मस्मी हे महावाक्य, त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो. त्याच्या योगे गुरु शिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, हे विषयी संदेह भ्रम धरूची नको. सद्गुरुदेव म्हणतात, हे शिष्या, येथे जे रहस्य आहे तू ऐक. तू स्वतः जे ब्रह्म आहेस याविषयी संदेह आणि अथवा भ्रम धरू नको. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन की जे राहत. नवविधा भक्तीमधील मुख्य ते भजन आहे, आत्मनिवेदन आहे. ते तुला आता समग्र वर्णन करून सांग. दृश्य पदार्थ आठता, आपणही नुरे तत्वता, ऐकरूपे ऐकता मुळीच आहे. सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही. आणि कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐकता, पिंड ब्रह्मांड पाहोजता दिसेल कोठे. जेथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपातच विलीन झाल्यावर एक ते एक परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड पाहून गेल्यास तेथे कसे दिसणार. ज्ञानवन्नी प्रगटे, तेने दृश्य केरे आटे, तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाल्यावर त्या योगी दृश्यरूपी केर कचरा जाळून जातो. सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीच होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच ओसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली तरी ती जगत्सत्वाने पाहतच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखं होते. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं कायसी रे चिंता, वेगळेपणे अभक्तता उरोची नको. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरिता तू सद्गुरु भजन कर व सद्गुरु भजन केलेस तर तुला निश्चित समाधान प्राप्त होईल. देह मी वाटे जाणारा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने एरझारा भोगिल्याच भोगी. मी म्हणजे देह असे वाटे, तो आत्महत्याराच जाणार. देहाभिमानामुळे तो जन्ममृत्यूच्या एरझारा पुन्हा पुन्हा भोगत राहतो. आसो चहू देहा वेगळा, जन्मकर्मासी निराळा, सकळ आभाळ गोभळा सभाय्य. हे लक्षात घेतलं पाहिजे की आत्मा हा स्थळ, सूक्ष्म, कारण, महाकारण या चारी देहांहून वेगळा भिन्न आहे. जन्म मरण व कुठलेही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. कोणासीच नाही बंधन, भ्रांतीस्तव भुलले जन, दृढ घेतला देहाभिमान म्हणून या. वास्तविक पाहता येते कुस्त्या जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वरूप ज्ञानाचा विसर पडल्यामुळे त्यांना आपल्या बंधनात आहे. शिष्यास एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे, तेने गुणे दृढावे परमार्थ आहे. नित्या नियमाने एकांतात बसून स्वरूपाचे चिंतन करीत असावे. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाहिजे समाधान, पूर्ण झाले ब्रह्मज्ञान वैराग्य भरे. अखंड श्रवण मनन घडलं तरच पूर्ण समाधान प्राप्त होईल. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झालं की संपूर्णपणे वैराग्य संचार. विषयी वैराग्य उपजले, तयाच पूर्ण ज्ञान झाले, मनी टाकीताची लादले राज्य जे. मनी होता सिगटाचा, लोभ धरुनिया तयाचा,
मूर्खपणे राज्याचा अव्हेर केला. तो मणी शूद्राचा शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राजाचा काय केला? अव्हेर केला. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे धन, त्याच त्याची प्राप्त. असो हे शिष्य, मी तुला एक निश्चित काय सांगतो, भविष्य सांगतो, ते तू लक्ष देऊन ऐक. ज्या पुरुषाला त्या गोष्टीचं ज्ञान लागलं, ध्यान लागलं, त्याला तीच गोष्ट प्राप्त होईल. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेने गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र. म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजे आत्मज्ञान आणि शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच काय होते? जगद्वंद्या. सन्य पाताण्याची दुःखी, भयानक दृष्टी सदेके, औषध घेता चिसके आनंद पा. ज्याप्रमाणे आपल्या एखाद्या माणसाला सन्निपात झाला, भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागले व ते दुःखी होतं ना, त्याला नाही ती स्वप्न पडतात, पण ती स्वप्न काय खरी होतात का? नाही होत. तो भ्रम असतो. एखादा आजार झाला, औषधं घेतली की बरा होतो, पण न आजार होता जर गोळ्या घेतल्या तर शेवटी काय होतं? ॲलर्जी होते की नाही? तैसे अज्ञान संन्यपाते, मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. अज्ञान स्वरूपी सन्निपातामुळे मिथ्या दृष्टी दिसू देते. आत्मज्ञान स्वरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरं मुळीच काही नाही हे त्याला कळून. मिथ्या स्वप्ने ओसनला, तो जागृतीचा आणिला, तेने पूर्वदशा भासला निर्भय. मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला कधी जाग केलं? त्याला म्हणतात मिथ्या परिसत्य वाटले, तेने गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडी नाही. स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत खरं वाटलं, त्यामुळे त्याला दुःख झालं ना. मिथ्या आहे जागृतासी, परी वेडा लावे दिसतांसी, जागा झाली त्यासी भयाची. जो जागा झालेला असतो त्याला मिथ्या आहे असं कळलं, पण जो झोपलेला असतो बघा, जो खरा झोपलेला आहे त्याला उठवलं की तो लगेच उठतो, परंतु जो झोपलेलाच नाही आहे त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तो उठतच नाही. परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनन करावे. म्हणून समर्थ म्हणाले, रात्री झोपताना सुद्धा देवाचं नामस्मरण करून झोप, उत्तमाची सकाळ, उत्तमाची पहाट तुला पाहायला मिळेल. जागृतीची ओळखणं, ऐकत याचे लक्षणं, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून, म्हणजे जी जागृतीची ओळख पटली, एक लक्षण आहे ते म्हणजे उत्तम लक्षण. जेने विरक्तीस न यावे, तो साधक ऐसे जाणावे, तेने साधन करावे. साधन न म्हणे जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहून मुमुक्ष भला ज्ञानाधिकारी. म्हणजे बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्ताची पावती मोक्ष भक्तीमध्ये. तव शिष्य केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्ष असे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं कैसे जाणावे. हे सद्गुरूंचं बोलणं आहे. ऐकून शिष्याने प्रश्न केला, बद्धाचे व मुमुक्षाचे लक्षण कोणते? कोण साधक, कोण सिद्ध, हे कसं ओळखावं? आपणच सांगा. याचे उत्तर श्रोतयांसी दिधले पुढीले समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. ह्याचं सर्व काही उत्तर, ह्याचं सर्व काही श्रोते पुसती कोण ग्रंथ. काय बुडिले जी येतं श्रवण केल्याने प्राप्त. काय आहे? पुढच्या श्रवणासाठी फक्त तयार राहा, सर्व काही उत्तर तुला प्राप्त होणार आहे. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ दैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. याचे उत्तर श्रोत्यांसी दिदले पुढिले समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.